रामकृष्ण रे सर्व भावांना आणि सर्व मायबाप मंडळीला मी हरिभक्त पारायण समाधान महाराज पाटील व्हिडिओ करता बनवत आहे की आज ऐसे एक गाव नसेल महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या पलीकडं वापी असेल, अंकलेश्वर असेल, सुरत असेल, इकडं मध्य प्रदेश साईडला असतील, अनेक ठिकाणी कीर्तने सप्ते होत असतात. पण अशी मी खूप असंख्यशी गावं पाहिली महाराज की गावातल्या सप्ताहांमध्ये गुडची महाराज मंडळी भरली जात आहेत. हे सगळं त्यांचं नेटवर्क असतं आणि त्या नेटवर्क मधली महाराज भरली जातात. पण समाजाला मला एकच अशी विनंती आहे, महाराज आज प्रत्येक गावात कीर्तन सप्ते होत असतात, पण किती मुलं आणि मुली आमच्या कीर्तनात बसतात हे प्रत्येकानं विचार करावा. का बसत नाही ते? त्यांना कीर्तनामध्ये पाहिजेचे विषय असे भेटत नाही. आज आपल्या शास्त्रामध्ये एवढं विज्ञान भरलेलं आहे, एवढं केमिस्ट्री, एवढं फिजिक्स आहे, एवढं बायोलॉजी, एवढं भूगोलचं आहे, एवढं अर्थशास्त्र आहे. मग या गोष्टी ज्ञानेश्वरीतून गाथ्यामधून का बाहेर येत नाही? जे आमच्या पोरी 12वीला B.Pharmला MScला असेल, कुठं असेल, हे सगळं शिकत असतात, पण हे सर्व शोध महाराज ज्ञानेश्वरीमध्ये लागले, गाथामध्ये याचा उल्लेख आला, आपल्या शास्त्रामध्ये याचा उल्लेख आला, पण असा एकही कीर्तनकार त्या ठिकाणी पोहोचत नाही. मी हरिभक्त पारायण समाधान महाराज पाटील, मी फार्मा कंपनीमध्ये नोकरी करतो माईबाप, ते बी क्वालिटी अॅश्युरन्स इथं इन्व्हेस्टिगेशन सेक्शनला हाय क्वालिफाईड. 7 वर्ष मी टीचिंग केलेली आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स 11-12ला. आजही मला पुस्तक लागत नाही. आज मी MSc, BScला, B.Pharmला, M.Pharmला टेक्निकल सेशन देत असतो. 7 वर्ष MPSC स्टडी केलेला आहे. असंख्य विषयांचा एकंदरीत अभ्यास असणारा कीर्तनकार जो आमच्या पिढीला इफेक्टिव्ह ठरवू शकतो, आमच्या तरुण पिढीला आदर्श ठरवू शकतो आणि त्यांना शास्त्रातून विज्ञान सांगू शकतो, तसेच वयाच्या 29 वर्षाच्या आयुष्यामध्ये अजून एकही आचरणाला राग नाही, नैतिक मूल्याची जोपासना करणारा, बोले तैसी चाले त्याची वंदई पावले या वक्तीप्रमाणे कृती साधणारा हरिभक्त समाधान महाराज पाटील कोणाच्या नेटवर्कमध्ये नाही, पुन्हा समाजापर्यंत पोहोचत नाहीये. मला एकच विनंती आहे सर्वांना, जो हा व्हिडिओ पाहत असेल महाराज, एकच विनंती आहे, या अनेक प्रामाणिक कीर्तनकारांना समाजापर्यंत पोहोचवण्याकरता तुमचं सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण मी जे विचार कीर्तनातून मांडत असतो ते तुम्हाला कोणीही कीर्तनकारकडे सापडणार नाही. अख्खे YouTube सापडून मारा. फक्त मुद्दा एकच आहे की मी कोणाच्या नेटवर्कमध्ये नाही आणि हे दुर्दैव आहे किंवा समाजापर्यंत जास्त पोहोचत नाहीये. माझा हेतू एकच आहे की मला याच्यातून पैसे कमवायचे नाहीत. मला पैसे कमवण्याचं साधन भगवंतानं फार्मा कंपनीमध्ये नोकरी करतो, टीचिंगचं स्किल आहे, मला त्या ठिकाणी खरे ज्ञान आहे, तो कोवळ शास्त्रातून विज्ञान सांगण्याचा हेतू माझा चालू आहे. आणि म्हणून या कार्याला आपण सर्वांनी मला साथ द्यावी. नुसतं व्हिडिओ बघू नाही तर महाराज एक अंतःकरणातून तळमळ तुमच्याकडे व्यक्त करतोय मी. अहो, ज्यांचं घर बांधण्याचा धंदा झालाय, तुम्ही अशा कीर्तनकांना तारखा देताय, हे दुर्दैव आहे महाराज. आणि अशांना जी साथ करतात तेही नरकात जातील, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि चांगल्याला सहकार्य केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा मिळतो. तुका म्हणे सत्य कर्मभावे सह्य घातली या भई नरका जाणे. थोडी साथ या समाधान महाराज पाटीलला. नक्कीच मी परिवर्तन करण्याच्या दिशेनं वाटचाल करून चाललेलं आहे. 10 वर्ष झाले मला कीर्तनकार व्हायला, पण महाराज एवढा असंख्य विषयांचा अभ्यास करूनही मला त्या ठिकाणी समाजापर्यंत पोहोचवलं जात नाही. कुठेतरी षडयंत्र चालू आहे. आणि 9-9, 10-10 वर्षाच्या पोरींकडून तुम्ही तारखा घेताय. थोड्याफार लाजा वाटल्या पाहिजे आम्हाला. त्यांच्यातून काय शिकण्याकरताय? हा त्यांचा अजून शालेय शिक्षण पूर्ण झालं ना, त्यांची वैचारिक पातळी वाढली ना, त्यांच्याकडे परमार्थाचा अनुभव आहे ना, त्यांच्याकडे नामसाधना आहे ना, त्यांनी अजून समाजातलं पाणी पिलं, तरी अशा पोरींचे कीर्तन लोक तारखा घेतात. या लाजा वाटल्या पाहिजे आम्हाला कुठंतरी. आणि आम्ही परमार्थाचा धिंगाणा करतो. खरं परमार्थिक असाल तरी माझ्या अनेक कार्याला साथ देणार एवढी आशा बाळगतो. सर्वांना रामकृष्ण.